सो नमस्कार मित्रांनो, मी तुमचं अक्की म्युझिशन या ब्लॉग चॅनलवरती तुमचं स्वागत करतो. कशा आहात तुम्ही? आय होप तुम्ही मजेत असणार. मी पण मजेत आहे. तर तुम्हाला माझ्या तोंडावरनं वाटत असेल की मी आत्ताच झोपून उठलो आहे, तर तुम्ही बरोबर बोलताय. मी आत्ताच झोपून उठलो आहे. माझी सकाळ आत्ता झाली आणि मी सकाळी उठलो तर मला माझ्या मित्रांचा फोन आला की उद्या आपल्याला कॉल आहे. म्हणजे आज 8 तारीख आहे, उद्या 9 तारीख आहे. मी ब्लॉग लवकर चालू केला आणि उद्या आपल्या महाराष्ट्रात म्हणजे आपल्या इथं गुढीपाडवा आहे. सगळ्यांच्या इकडे उद्या गुढीपाडवा आहे. तर त्याच ह्याच्यावरतून काहीतरी आपला कॉल आहे उद्या. मला काय माहिती नाही, मला फोन आला की हा बाबा उद्या कॉल आहे, आपल्याला उद्या वाजवायचं आहे, येशील का? मी बोललो हा ठीक आहे. उद्या संध्याकाळी 7-7:30ला वाजवायचं आहे. सिंगल सेटअप आहे, एक रोटो, एक बेस, एक थाप, एक ताशा, बस एवढं. आणि मोजकेच पोरं येणार आहेत. बाकी जे पोरं आहेत ते सगळे गावी गेलेले आहेत. आता 10वी-12वीचे पेपर पण संपलेत म्हणून सगळे गावाला गेलेले आहेत. तर चला आज आता काय होईल तर मी दाखवेल, नाहीतर डायरेक्ट उद्या सकाळी भेटू आपण. तर चला भेटूया आपण उद्या किंवा आता मध्ये. आणि आपल्याला आज वाटतं काटा पण घ्यायला जायच्यात, स्टिक घ्यायला जायचं. आणि ती स्टिक आणलेलं आहे तर ह्या पोकं आहेत. तर आपल्याला अजून गेस्टिक घ्यायला जायचे. आणि उद्या पण आपल्याला कॉल आहे. उद्या पण काहीतरी हळद काहीतरी असंच आहे. आणि मग नंतर 13 तारखेला पण आपल्याला वाजवायचं, 14ला पण वाजवायचं. मग डायरेक्ट आपल्याला 26ला रायगडला जायचं. तुम्हाला आत्ताच सांगून टाकतो. तेव्हा पण आपला ब्लॉग असणार आहे, 2 दिवसाचा असणार आहे. 13-14ला पण असणार आहे आणि 10ला पण असणार आहे, म्हणजे परवा. तर तेच एवढं होतं. तर चला आपण ब्लॉगला चालू करूया. गणपती बाप्पा मोरया.
मित्रांनो, वेलकम बॅक माझ्या म्हणजे मी काल जास्ती कॅमेऱ्याच्या समोर आलो नाही, कारण की काल एवढी धांदल होती ना की अचानक मी तुम्हाला बोललेलो की अचानक भयानक नाही तुम्हाला बोललेलो की काल संध्याकाळी कॉल आहे आपला. तर मी विचारत बसलेलो की संध्याकाळी आपण आरामात शूटबीट करणार ते. मग मला अचानक फोन आला की अचानक भाने आपल्याला सकाळी कॉल आहे. तर मी बोललो हा ठीक आहे चल येतो. तर मी गेलो तिथं एवढी धांदल होती ना, म्हणजे आम्हाला भोंगे बांधायचे होते. प्लस भोंगे बांधले, कनेक्शन केलं, पण आवाजच नव्हता येत. तर त्याची वेगळं हे होतं, धावपळ होती आमची. आणि पहिली गोष्ट तर आमचा कॉल नव्हता, दुसऱ्यांनी आम्हाला बोलवलेलं. तर आम्ही बोललो चल जाऊ दे, मदत करतो, म्हणजे हेल्प करतो. हेल्प तर सगळ्यांना केली पाहिजे, पण काल एवढं हे झालं ना की मी जास्त कॅमेऱ्याच्या समोर आलो नाही. म्हणजे मी व्लॉगच शूट करायला विसरलो. एवढी धांदल होती ना की व्लॉगच शूट करायला विसरलो. तर काय नाही, एवढाच ब्लॉग होता. मी कमीच ब्लॉग बनवला आहे, कारण की आपल्याला अजून 2 ब्लॉग पेंडिंग आहेत आपले. तर ते पोस्ट करणार आहे, मी अपलोड करणार आहे 2-3 दिवसामध्ये. एडिट केलेले आहेत, फक्त थंबनेल बनवून हे करून टाकायचं. तर काय नाही, आपला एवढाच ब्लॉग होता काल गुढीपाडव्याचा. आणि हो, तुम्हाला माझ्या व पूर्ण परिवाराकडून गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा. तर चला, आता मी ब्लॉग एंड करतो. कसा वाटला ब्लॉग प्लीज कमेंट करून सांगा, आणि लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करून टाका. मी तुम्हाला भेटतो पुढच्या ब्लॉगमध्ये. तर चला, जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय. आणि हो, इंस्टाला फॉलो करायला मला विसरू नका, इथं आयडी असेल. आणि हो, इंस्टावरती आपल्याला भरभरून प्रेम भेटतं आहे. असं प्रेम मला असं भेटतं आहे की मी हे होतो आहे, म्हणजे कन्फ्यूज तर नाही, मजा येते खूप. असेच प्रेम करत राहा. तर चला, आता ब्लॉग एंड करूया. बाय.